नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स फर्स्ट मधील पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पहिला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता या टॉपिकमध्ये आपण कोणकोणता भाग शिकणार आहोत त्याची थोडीशी ओळख करून घेऊया. यामध्ये आपण मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यामध्ये आपण दोन मेथडचा अभ्यास करणार आहोत. जे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या दोन पद्धतींचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यातील पहिली पद्धत आहे ग्राफिकल मेथड आणि दुसरी पद्धत आहे क्रॅमर्स मेथड. याला क्रॅमर्स रूल असेही म्हणतात, यालाच डिटर्मिनंट मेथड असेही म्हणतात. यानंतर याच टॉपिकमध्ये आपण इक्वेशन्स that can be transformed in linear equation into variables, म्हणजे दिलेले इक्वेशन्स लिनियर इक्वेशन मध्ये ट्रान्सफॉर्म करून आपण त्या कशा सोडवायच्या ते पाहणार आहोत. आणि यानंतर ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशनचा उपयोग करून व्यवहारातली उदाहरणं कशी सोडवायची याचा अभ्यास किंवा दैनंदिन जीवनातली उदाहरणं कशी सोडवायची याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता याचा अर्थ बघूया आपण. यामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत, लिनियर आणि टू व्हेरिएबल्स. इक्वेशन या शब्दाचा अर्थ तुम्हाला परिचित आहे. टू व्हेरिएबल्स म्हणजे या इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल्स आहेत. आता व्हॉट इज मीन बाय लिनियर बघूया आपण. an equation which contain two variables, म्हणजे इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असतील आणि the degree of each term containing variable is 1. ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची डिग्री म्हणजे त्याचा जो सगळ्यात मोठा घातांक आहे तो 1 असला पाहिजे, तरच त्या इक्वेशनला आपण लिनियर म्हणणार. म्हणजे लक्षात घ्या, टू व्हेरिएबल्स असले पाहिजेत आणि ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 असली पाहिजे. असं असेल तर त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणणार आहोत. आता या इक्वेशनचा जनरल फॉर्म म्हणजे ती इक्वेशन सर्वसामान्यपणे कशी लिहिली जाते. ax plus by plus c equal to 0 is the general form of a linear equation in two variables. त्यामध्ये a, b, c आर रियल नंबर्स. a, b, c हे रियल नंबर्स आहेत म्हणजे वास्तव संख्या आहेत. अँड a, b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. लक्षात घ्या, a, b आणि c या रियल नंबर्स आहेत म्हणजे वास्तव संख्या आहेत. आणि a आणि b हे एकाच वेळेस 0 नसणार आहे ॲट द सेम टाइम. म्हणजे a इक्वल टू 0 आहे आणि b इक्वल टू 0 आहे असं असणार नाही. दोन्हीपैकी एक 0 असेल तर चालेल, पण ॲट ए टाइम ए आणि बी ची व्हॅल्यू 0 नसेल. ax plus by plus c equal to 0 is the general form of a linear equation in two variables. आपण आणखी यावरती चर्चा करूया. डिग्री ऑफ एन इक्वेशन. आता आपल्याला काही एक्झाम्पल सोडवताना डिग्री माहित असणं किंवा इक्वेशनची डिग्री ओळखायची कशी हे समजणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ एन इक्वेशन. फॉर एन इक्वेशन विथ वन व्हेरिएबल द डिग्री ऑफ इक्वेशन इज द व्हेरिएबल्स हायेस्ट एक्सपोनंट. म्हणजे इक्वेशन आहे त्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, अशा वेळेस त्या इक्वेशनची डिग्री म्हणजे त्यामधील व्हेरिएबलचा जो हायेस्ट एक्सपोनंट आहे, सगळ्यात मोठा घातांक जो आहे ती त्याची डिग्री असते. ओके.
the equation 3x minus 17 equal to 0. आता या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि x चा जो हायेस्ट एक्सपोनंट आहे तो 1 आहे. सो degree of this equation is 1. The equation 3x minus 17 equal to 0 is a first degree equation. आणखी एक एक्झाम्पल बघूया. 5x square minus 3x plus 1 equal to 0. यामध्ये सुद्धा एकच व्हेरिएबल आहे आणि यामध्ये x चा जो एक्सपोनंट आहे तो हायेस्ट एक्सपोनंट 2 आहे. सो दिस इज अ इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. Means this equation is a second degree equation. Next, 4x cube minus 7x square equal to 0. यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. एक्सपोनंट हायेस्ट एक्सपोनंट जो आहे तो 3 आहे. So degree of this equation is 3. आता आणखी एक एक्झाम्पल बघूया. पहा, 3x minus 2y equal to 5. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल 2 आहेत आणि या दोन्ही व्हेरिएबलचा एक्सपोनंट जो आहे हायेस्ट एक्सपोनंट तो 1 आहे. हायेस्ट एक्सपोनंट 1 आहे याचा अर्थ ही इक्वेशन लिनियर आहे आणि याच्यामध्ये व्हेरिएबल्स 2 आहेत. सो दिस इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 3x minus 2y equal to 5 is the first degree equation in 2 व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. आता जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्हेरिएबल्स असतात तेव्हा त्या इक्वेशनची डिग्री कशी माहित करून घेतली जाते बघूया. when more than one variable appears in a term, it is necessary to add the exponents of the variables within a term to get the degree of the equation. याचा अर्थ असा, जेव्हा एखाद्या टर्म मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतात, लक्षात घ्या, एखाद्या टर्म मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील तर त्याची डिग्री कशी काढली जाते? त्या एक्सपोनंट्सची ऍडिशन केली जाते. ऍड द एक्सपोनंट्स. एक एक्झाम्पल बघूया आपण. पहा, 3x प्लस xy इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये एका टर्म मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. या ठिकाणी पहा x y एकाच टर्म मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. यामध्ये x चा एक्सपोनंट आहे तो 1 आहे, y चा 1 आहे. त्याचे ऍडिशन करा. 1 प्लस 1 2. सो डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 2. So this equation is not a linear equation in 2 variables. हे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. This is equation in 2 variable, but this equation is not linear equation. तुमच्या लक्षात आलं असावं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे कसं ओळखायचं. ओके, आपण आता पुढे जाऊया. द डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 2. पुढचा भाग बघतोय आपण. ऍक्टिव्हिटी काय पहा. कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि ते कंप्लीट करायचे. त्या टेबलमध्ये काय काय आहे बघूया आपण. पहिल्या कॉलम मध्ये इक्वेशनचे नंबर्स आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये इक्वेशन आहे आणि तिसरा कॉलम काय पहा. इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पहा, आपल्याला ओळखायला सांगितले की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का. त्यामध्ये फर्स्ट जे आहे त्याचा आन्सर त्यांनी दिलेलंच आहे. 4m plus 3n is equal to 12. लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल. ओके, तर सेकंड पहा. 3x square minus 7y equal to 30. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, मात्र एका टर्म मध्ये x चा जो एक्सपोनंट दिसतोय तो तुम्हाला 2 दिसतोय. त्यामुळे दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सो आन्सर इज नो. थर्ड क्वेश्चन बघूया त्यातला. रूट 2x मायनस रूट 5y इक्वल टू 16. आपण जनरल फॉर्म पाहिला त्यामध्ये a b c हे नंबर्स रिअल नंबर्स आहेत. त्यामुळे इथं रूट 2 असला तरी आपल्याला म्हणजे आपल्या इक्वेशन मध्ये काही फरक नाही पडणार, आपल्या उत्तरामध्ये काही फरक नाही पडणार. a b c हे रिअल नंबर्स आहेत. सो रूट 2 रूट 5 अँड 16 ऑल दीज आर रिअल नंबर्स. आपल्याला फक्त पाहायचे यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का आणि
हे इक्वेशन लिनियर आहे. गिवन इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन. सो आन्सर इज yes. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. 0x plus 6y minus 3 equal to 0 and answer is yes. Next 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. तर या इक्वेशन मध्ये सुरुवातीला इथे 0.3 आहे, but this number is a real number, so answer of this question is yes. नंबर 6 इक्वेशन आपण बघूया. 4 upon x plus 5 upon y is equal to 4. आता हे इक्वेशन थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला इथं वेगवेगळ्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येतं. तुम्ही इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकता किंवा मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय एक्स वाय स्वरूपाने करू शकता. आपण 4 आणि y चा प्रोडक्ट घेऊया, क्रॉस मल्टिप्लाय इथे करूया. 4y प्लस 5x अपॉन द प्रोडक्ट मिळेल xy आणि हा जो xy आहे तो इथं RHS ला जाईल. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर कसं पाहायला मिळेल, 4y प्लस 5x इज इक्वल टू इथे xy चा प्रोडक्ट होईल आणि इकडे आल्यानंतर 4xy येईल. हे इक्वेशन आपल्याला असं मिळेल. So this equation is not a linear equation because after simplify we get 4y plus 5x equal to 4xy and this term contains two variables. So degree of this term is 2. Therefore degree of this equation is 2. So this is not a linear equation. So answer is no. Last क्वेश्चन बघा. त्यामध्ये 4xy minus 5y minus 8 equal to 0. आता तुम्हाला सांगायला सोयीचं झालेले, इथं याची डिग्री 2 आहे, त्यामुळं नक्कीच त्याचं उत्तर नो असणार आहे. सो आन्सर इज नो. आता आपण या टेबलचा अभ्यास केला आणि यावरून तुम्हाला नक्की माहीत झालं असेल की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल आहे किंवा नाही. पण आता पुढे जातोय, पुढच्या भागाच्या अभ्यासाकडे जाऊया आपण. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आपण याची डेफिनेशन बघूया. When we think about two linear equations in two variables at the same time, they are called simultaneous equations. Two variables असलेल्या 2 इक्वेशन्स आहेत, म्हणजे 2 व्हेरिएबल्स असलेले 2 इक्वेशन्स आहेत. आपण ते एकत्र सोडवतो किंवा आपण एकत्र सोडवायला ते घेतो, तर अशा इक्वेशनला म्हणायचं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ठीक आहे, आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूया, त्यावरून तुम्हाला शब्दाचा अर्थ या टर्मचा अर्थ कळेल. 5x minus 2y equal to 8, cx plus y equal to 2. 2 इक्वेशन्स आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत. आपण या दोघांना मिळून एकत्र म्हणणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. एक इक्वेशन मध्ये सायमल्टेनियस नाही होत. जेव्हा आपण दोघांचा विचार करतो तेव्हाच त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतो. 3x plus 2y equal to 29 and 5x minus y equal to 18. These are the examples of simultaneous linear equations. Okay. Solution of simultaneous linear equation. आता या इक्वेशनचं सोल्युशन आपण काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणकोणत्या अभ्यासणार आहोत ते बघूया आपण. नंबर 1 एलिमिनेशन मेथड. नंबर 2 सबस्टिट्यूशन मेथड. मागच्या वर्षामध्ये तुम्ही 9वीत असताना एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड या 2 मेथडचा अभ्यास केला असावा. आता या टॉपिकमध्ये तुम्हाला नव्यानं शिकायला मिळणार आहे ते ग्राफिकल मेथड आणि डिटर्मिनंट मेथड. त्यालाच आपण ग्रॅमर सीरीज असे म्हणतो. या पद्धतींचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवातीच्या ज्या 2 पद्धती आहेत एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड, याची रिव्हिजन होण्यासाठी काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी काय आहे आपण थोडंसं बघूया.
solve 3x plus 2y equal to 29 and 5x minus y equal to 18. सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला ऍक्टिव्हिटी जी दिली आहे त्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्स करायचे. इक्वेशन 1 आणि 2 दोन इक्वेशन आहेत. लेट्स सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. फिल सुटेबली द बॉक्सेस बिलो. ओके, आता आपण ज्या पद्धतीचा अभ्यास या ऍक्टिव्हिटीमध्ये करणार आहोत, या ऍक्टिव्हिटीमध्ये एलिमिनेशन मेथड वापरलेली आहे आणि y हा एलिमिनेट केलेला आहे. एलिमिनेशन मेथडमध्ये आपण या दोन व्हेरिएबल पैकी कोणताही व्हेरिएबल एलिमिनेट करू शकतो आणि इक्वेशन सोडवू शकतो. आता यामध्ये y एलिमिनेट करून सोडवलेला आहे, तर ती ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. इक्वेशन 2 इथं आहे. 5 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे, y लाही करणार आहे आणि 18 लाही करणार आहे. त्यासाठी इथं 5x इंटू इथं आपल्याला 2 लिहावं लागेल. 5x इंटू 2 मायनस y इंटू 2 इज इक्वल टू 18 इंटू 2. यांचा प्रोडक्ट काय होईल? 5x इंटू 2 10x मायनस 2 इंटू y 2y इज इक्वल टू 18 इंटू 2 36. सो राईट 36. आता आपल्याला इक्वेशन 3 मिळालेले पहा. इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करून इक्वेशन 3 मिळालेलं आहे. याचा अर्थ इक्वेशन 2 आणि 3 एकच आहेत. ते वेगळ्या इक्वेशन्स नाही आहेत, एकच आहेत. म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 या दोघांचा आता आपल्याला विचार करायचा. आता या इक्वेशनला 2 ने का मल्टिप्लाय केलं याचंही थोडंसं निरीक्षण करा. इथं इक्वेशन 1 मध्ये 2y आहे. आपल्याला इथं 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळं इक्वेशन 3 मध्ये आपल्याला इथं मायनस 2y मिळालेला आहे. आता आपण y एलिमिनेट करतोय, म्हणजे हा प्लस 2y आणि मायनस 2y या दोघांची ऍडिशन झाली की y एलिमिनेट होईल, म्हणजे नाहीसा होईल आणि एकच व्हेरिएबल राहील आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. तर अशी ही पद्धत आहे. लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड 3. 1 आणि 3 चे आपण ऍडिशन करूया. ऍडिशन मांडून दिलेली आहे आपल्याला, ती आपण काय बघूया. 3x प्लस 2y इक्वल टू 29 दिलेले इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन इथे लिहून ठेवलेलं आहे. 10x मायनस 2y इक्वल टू 36. आपण ऍडिशन करतोय. 10 प्लस 3 13, 13x प्लस 2y आणि मायनस 2y कॅन्सल होईल 0 आणि 29 प्लस 36 इज इक्वल टू 65. म्हणजे आपल्याला मिळालेले इक्वेशन असं आहे 13x इज इक्वल टू 65. हा 13 आहे तो RHS ला घ्या, म्हणजे आपल्याला मिळेल x इक्वल टू 65 अपॉन 13. याला सिम्प्लिफाय करा. 13 5 जा 65. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 5. एक व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. y एलिमिनेट केलं म्हणजे नाहीसे केलं. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 जसं आहे तसं लिहिलेलं आहे. 3x प्लस 2y इक्वल टू 29. या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुटअप करतोय. 3 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू 5 इथे लिहूया. 5 प्लस 2y इक्वल टू 29. 5 इंटू 3 15 मिळेल. राईट 15. बाकीचं सगळं आहे तसं लिहिलेलं आहे. आता 15 आहे तो RHS ला घ्या, म्हणजे प्लसचा तो मायनस होईल. 2y इक्वल टू 29 मायनस 15. नेक्स्ट स्टेप पहा. 2y इक्वल टू 29 मायनस 15 14 मिळेल. आणि आता हा 2 जो आहे तो RHS ला घ्या. 14 अपॉन 2 म्हणजेच 7. y equal to 7. So we get x equal to 5 and y equal to 7. So write final answer. Therefore xy is equal to 5 7 is the solution of given simultaneous equation. सोल्युशन लिहिताना आपण सिंपल ब्रॅकेट करायचे, मध्ये कॉमा द्यायचे, ते विसरू नका. कारण आपण हे पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहितोय असं समजून आपण ते सोल्युशन लिहितोय. ओके, आपण याचा अभ्यास पुढे ग्राफिकल मेथडमध्ये करणारच आहोत. एक एक्झाम्पल आता आपण पाहिलेलं आहे, ऍक्टिव्हिटीच्या रूपात पाहिलेले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला ही मेथड आणखी चांगली समजेल. प्रॅक्टिस सेट 1.1.
त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. कंप्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन. पुन्हा एकदा आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशनचं निरीक्षण करा. +3y -3y म्हणजे या दोघांची ऍडिशन केली की y एलिमिनेट होईल. लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. सो या दोघांची ऍडिशन करूया आणि आपण त्याची उत्तरे लिहूया. सो आपण ऍडिशन करूया. 5x + 2x 7x +3y - 3y 0 = 9 + 12 21. आता आपल्याला इक्वेशन मिळालेले 7x = 21. 7 RHS ला घ्या म्हणजे आपल्याला मिळेल 21/7. Therefore x = 3. एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. या मेथडमध्ये आपण काय करतोय, एक व्हेरिएबल एलिमिनेट करतोय आणि ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे ती व्हॅल्यू या दोन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. Put x = 3 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये आपण x = 3 ठेवतोय. 5x आहे त्यामुळे इथं 5 into आपल्याला 3 लिहावं लागेल. राईट 3. बाकीच्या टर्म्स आपण आहे तशा लिहिलेल्या आहेत. 5 into 3 15 +3y = 9. 15 ला RHS ला घ्या म्हणजे 3y = 9 - 15. Therefore 3y = 9 - 15 that is -6. आता पुन्हा 3 ला RHS ला घ्या म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल -6/3. After simplify we get y = -2. So final answer is 3 - 2 is the solution of given simultaneous equation. जसं आपण एक्झाम्पल पाहतोय तसं तुम्हाला एक्झाम्पल किंवा ती मेथड समजायला सोपं जात असावं. आणखी पुढचे एक्झाम्पल आपण बघूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधीलच क्वेश्चन नंबर 2 आपण पाहतोय. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आतापर्यंत आपण ऍक्टिव्हिटी पाहिलेल्या होत्या. आता आपण इक्वेशन सोडवूया, पहिल्यापासून सोडवूया. गिवन इक्वेशन 3a + 5b = 26 and a + 5b = 22. सोल्युशन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही दिलेले इक्वेशन्स आहेत ते आपण ॲज इट इज लिहितोय. सुरुवातीला तुम्हाला दिलेल्या इक्वेशनचे निरीक्षण करायचे आणि त्यामध्ये कोणते व्हेरिएबल्स आणि त्याचे कोएफिशियंट इक्वल आहेत ते आपण बघणार आहोत. व्हेरिएबल तर इक्वल आहेतच. आता इथं कोएफिशियंट 5 आणि 5 आहे म्हणजे आपण या दोघांची वजाबाकी केली तर हा बी व्हेरिएबल एलिमिनेट होईल. ते आपण निरीक्षणाने ठरवायचे. जे दोन इक्वेशनची ऍडिशन करायची तर सबट्रॅक्शन करायचं का आणखी काही करावं लागणार आहे ते निरीक्षणाने ठरवायचे. इथं आपल्याला माहीत झालेले या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला बी नाहीसा करता येतो. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आपण या दोन पैकी कोणती इक्वेशन कोणामधूनही मायनस करू शकतो. ओके. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 2 आपण 1 मधून सबट्रॅक्ट करतोय त्यामुळे इक्वेशन 1 अगोदर आहे तसं लिहूया. इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 सबट्रॅक्शन करतोय आपण मायनस साइन देऊया. आता हे जे सबट्रॅक्शन साइन आहे हे या दुसऱ्या इक्वेशन साठी आहे. या दुसऱ्या इक्वेशन साठी या पूर्ण इक्वेशन साठी हे मायनस साइन आहे. त्यामुळे या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची जे साइन आहे ती आपल्याला चेंज करावी लागते. ते अगोदर चेंज करून घेऊया. ऍडिशन करताना आपल्याला काही बदल करावा लागत नाही. आता सबट्रॅक्शन करताना या मायनसमुळे या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागणार आहे. ए चा साइन आहे तो हा प्लस ए आहे. इथं आपण मायनस लिहूया. -5b प्लस आहे तो मायनस होईल. 22 प्लस आहे तो मायनस होईल. आता आपण विचार करणार आहे 3a मायनस a याचा आपण विचार करणार आहे. या मायनसचा आता विचार करायची गरज नाही. 3a मायनस a अगदी असंच 5b मायनस 5b 26 मायनस 22 अशा पद्धतीने आपण विचार करायचा. आता आपण पुढची स्टेप लिहूया. 3a मायनस a 2a प्लस 0 5b मायनस 5b 0 इज इक्वल टू
26 minus 22, 4. So 2a is equal to 4. 2 RHS ला घ्या म्हणजे 4 upon 2 मिळेल. Therefore a equal to 2 is the value of a. a ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण मेथडमध्ये ज्या पद्धतीनं मगाशी आपण चर्चा केली, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली की ती व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत. या दोन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो. मग पुढची स्टेप बघूया आपण. पुट a equal to 2 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये आपण a ची व्हॅल्यू ठेवतोय. इक्वेशन 2 आहे तसं आपण अगोदर लिहूया. या ठिकाणी a equal to 2 ठेवतोय, त्यामुळे आपल्याला मिळेल 2 plus 5b equal to 22. a ची व्हॅल्यू आपण इथं 2 घेतलेली आहे. आता इक्वेशन पुढे सिम्प्लिफाय करूया. या 2 ला आपण RHS ला घेऊया म्हणजे मिळेल 5b is equal to 22 minus 2. Therefore 5b equal to 22 minus 2, 20. आता 5 ला RHS ला घ्या. b equal to 20 upon 5. Therefore b equal to 4. So a equal to 2 and b equal to 4. This is final answer, means this is the solution of given simultaneous equation. So write solution is a b, that is equal to 2 4. Means 2 4 is the solution of given simultaneous equation. ओके, आणखी काही एक्झाम्पल आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 7 नंबरचे एक्झाम्पल आपण बघूया. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. Solution. इक्वेशन 1 ॲज इट इज आपण घेतोय, त्याला इक्वेशन 1 म्हणतोय, आणि दुसरं इक्वेशन आहे त्यालाही आपण नाव देतो इक्वेशन 2. मागचं जे एक्झाम्पल सोडवलेलं होतं त्या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन सोडवता येतं, परंतु हे इक्वेशन थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. आणि कुठलं एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीने सोडवायचं हे आपण निरीक्षण करून ठरवणार आहोत. आता या क्वेश्चन मध्ये काय पहा, त्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंटचं थोडंसं निरीक्षण करा. x चा कोइफिशियंट आहे 99, y चा 101. हा जो 101 कोइफिशियंट आहे तो इंटरचेंज झालेला इथं आलेला आहे. हा 99 इथं आलेला आहे. इकडे बघायची गरज नाही, या ठिकाणी पाहायचं नाही. हे जे कोइफिशियंट्स आहेत हे जर इंटरचेंज झालेले असतील तर आपल्याला या पद्धतीनं, म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवतोय किंवा सोडवणार आहोत, या पद्धतीने एक्झाम्पल सोडवलं तर थोडंसं सोपं जातं. वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं, परंतु या पद्धतीने सोडवलं तर ते खूप सोपं होईल. यामध्ये आपण काय करणार आहे पहा, या दोन इक्वेशनची एकदा आपण ऍडिशन करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्शन करणार. असं केल्यामुळे काय होईल की आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील ज्या अतिशय सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये असतील, म्हणजे अगदी सोप्या रूपात ते आपल्याला मिळतील आणि त्या सोडवायला थोडं आपल्याला सोपं जाईल. म्हणजे केवळ आपल्याला लहान इक्वेशन मिळावेत म्हणून आपण एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करणार आहे. बघूया या स्टेपमध्ये, या मेथडमध्ये पुढची स्टेप काय आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get, त्या दोघांची ऍडिशन आपण करतोय, त्याची नोंदणी करावी लागेल. इक्वेशन फर्स्ट आणि हे इक्वेशन सेकंड, दोघांची ऍडिशन करतोय. ऍडिशन बेरजेचं चिन्ह दिवे, आपण तिथं बेरजेचं चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. ऍडिशनचं इथं साईन देणं गरजेचं आहे, ते आपण इथं देऊया प्लस. आता प्लस असल्यामुळे याचे साईन, दुसऱ्या इक्वेशनचे साईन चेंज करायची गरज नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट ऍडिशन करूया. 99 प्लस 100 म्हणजे 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. आता 200 ने आपण इक्वेशनला डिवाइड करून बघूया. डिवाइड बोथ साइड्स बाय 200 म्हणजे आपल्याला काय मिळेल, 200x अपॉन 200 म्हणजे x प्लस y. डिवाइड बोथ साइड्स बाय 200 म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, x प्लस y इक्वल टू 5. या टर्मला 200 ने डिवाइड केलं x मिळालं, इथं 200 ने डिवाइड केलं y मिळालं आणि 1000 अपॉन 200 म्हणजे 5. तर आपल्याला एक
लहान इक्वेशन जे आपल्याला सोडवायला सोपी जाईल अशी इक्वेशन आता आपल्याला मिळाली आहे. ऍडिशन करून आपल्याला एक इक्वेशन मिळाली आहे. आता या दोघांची सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन मिळवूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. आता हे मायनस साइन जे आहे ते सेकंड इक्वेशन साठी आहे, त्यामुळं या सेकंड इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचे आपण साइन चेंज करणार आहोत. साइन चेंज करूया आणि मग आपल्याला साइन चेंज केल्यानंतर काय मिळतं ते बघूया. 99x minus 101x means minus 2x plus 2y is equal to 499 minus 501 that is minus 2. म्हणजे आपल्याला मिळालं minus 2x plus 2y is equal to minus 2. Divide both sides by 2. 2 ने डिवाइड करूया म्हणजे आपल्याला मिळेल minus x plus y is equal to minus 1. आता इक्वेशन 1 आणि 2 पासून आपण काय केले पहा, हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळवलेले, म्हणजे जे इक्वेशन दिसायला मोठं होतं त्यापासून आपण लहान रूपात इक्वेशन मिळवलेले आहेत आणि आता ह्या इक्वेशन्स आपल्याला सोडवायला सोप्या जाणार आहेत. म्हणजे या पद्धतीमध्ये आपण काय केलं की मोठ्या इक्वेशन पासून लहान इक्वेशन मिळवल्या, म्हणजे सोप्या रूपात त्या मिळवल्या आणि आता आपण त्या नेहमीप्रमाणे सोडवणार आहोत. इथं मायनस एक्स आहे आणि इथं या इक्वेशन 3 मध्ये प्लस एक्स आहे. दोघांची ऍडिशन करूया म्हणजे आता एक्स एलिमिनेट होईल. सो ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4 वी गेट, ऍडिशन करूया इक्वेशन 3 आणि नंतर इक्वेशन 4, दोघांची ऍडिशन करूया. x minus x 0, y plus y 2y, 5 minus 1 4. Therefore y equal to 4 upon 2. Therefore y equal to 2. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. नेहमीप्रमाणे आपण ही y ची व्हॅल्यू आता 4 पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. Put y equal to 2 in equation 3. इक्वेशन 3 as it is लिहूया. x plus y equal to 5. y ची व्हॅल्यू आपण 2 ठेवतोय, त्यामुळे इथं होईल x plus 2 equal to 5. 2 RHS ला घ्या. x equal to 5 minus 2, so x equal to 6. आपल्याला x आणि y या दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे या इक्वेशन मध्ये दिलेल्या इक्वेशन मध्ये असलेल्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू आपण काढतो, म्हणजेच इक्वेशन सॉल्व्ह करतो. तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सो 3-2 is the solution of given simultaneous equation. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील आपण दोन एक्झाम्पल सोडवलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 यामध्ये काय काय दिले आपण बघूया. तुमच्या पुस्तकातलं पानच यासमोर म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. हा प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, तो आपण यापूर्वी सोडवलेला आहे. आणि हा क्वेश्चन नंबर 2 आहे. यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे आणि त्यानंतर 7th एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 त्यानंतर 5 पर्यंत, ओके, 5 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही फर्स्ट प्रमाणे सोडवू शकता. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपण जसं सोडवलेलं आहे यातला त्याप्रमाणेच 5 पर्यंतचे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. 7th एक्झाम्पल आपण आता शेवटी घेतलं होतं. याच सारखं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 8 बघा. 8 मध्ये इथं 49x आहे आणि 57y आहे. त्यांची इंटरचेंज झालेली आहे, कोइफिशियंटची इंटरचेंज झालेली आहे. इथं 49x होतं, इथं 57x आहे आणि इथं 57y, इथं 57x. म्हणजे या कोइफिशियंटची इंटरचेंज झालेली आहे, म्हणजेच हे 7th सारखं एक्झाम्पल आहे. आपण 7th एक्झाम्पल ज्याप्रमाणे सोडवलं त्याचप्रमाणे तुम्ही 8th एक्झाम्पल सोडवू शकता. आता राहिला फक्त प्रश्न आहे तो 6th नंबर म्हणजे 6 नंबरच्या एक्झाम्पलचा प्रश्न राहिलेला आहे. इक्वेशन दिसायला थोडंसं वेगळ्या रूपात दिसतंय. आपण ते सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते लिहिण्यासाठी आपण त्याचा डिनॉमिनेटर घालूया. मल्टिप्लाय इक्वेशन म्हणजे मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 3.
3 ने मल्टिप्लाय केले की आपल्याला हा डिनॉमिनेटर नाहीसा होईल. फर्स्ट टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 3 कॅन्सल होईल आणि x मिळेल. सेकंड टर्मला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3y मिळेल आणि RHSला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 कॅन्सल होईल आणि 10 मिळेल. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये असं दिसेल, x + 3y = 10. सेकंड इक्वेशन आहे, इथे डिनॉमिनेटरला 4 आहे. दोन्ही बाजूला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं की हा डिनॉमिनेटर जाईल. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी फर्स्ट टर्म जे आहे तिथे 8x होईल. सेकंड टर्म आहे तिथं 4 कॅन्सल होईल आणि y राहील आणि RHSला 4 कॅन्सल झाल्यानंतर 11 राहील. म्हणजे ते इक्वेशन आपल्याला मिळेल 8x + y = 11. अशा रीतीने क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो दिसायला जरी वेगळ्या रूपात असेल तरी तो पहिल्या 5 ते 6 पहिल्या 5 एक्झाम्पल प्रमाणेच आहे. तर थोडंसं सुरुवातीला सिम्प्लिफाय केलं की तेही आपल्याला सोडवता येण्यासारखं आहे. तर हे सांगण्याचं कारण असं की विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच घरी प्रयत्न करून हा प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण करावा. म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पुढचा भाग आपण घेणार आहोत. मागचा सगळा भाग तुमचा अभ्यास करून झाला की पुढच्या अभ्यासाला थोडीशी मजा येते. ठीक आहे, पण इथं थांबतोय. माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नक्कीच कराल. धन्यवाद.